मुंबई एक असं शहर जे स्वप्नांची मायानगरी म्हणून ओळखलं जातं. या मायानगरीत अनेक लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. लोकांना माहीत नसलेली अजून काही खूप सारी प्लेसेस आहेत जी या मायानगरीत वसली आहेत. तर हीच प्लेसेस शोधून काढण्याचा आपला प्रयत्न या चॅनलवरती आहे. तर या प्रयत्नातील दुसरं ठिकाण आज आपण घेऊन आलो छोटा काश्मीर, जे आरे कॉलनीच्या थोडंसं पुढे आल्यावरती वसवलं गेलं आहे. खूप छान प्रकारचं एक उद्यान आहे हे जे आपण चॅनलवरती एक्सप्लोअर करतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. तर मुंबईतील हिडन जेम्स या सिरीजचा मी दुसरा एपिसोड शूट करतोय. आता आम्ही आलो आहे आरे जवळील छोटा काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्यानाला भेट द्यायला. तर हे उद्यान आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. छोटा काश्मीर मुंबईतील तुम्हाला देखील नक्की आवडेल, एक हिडन प्लेस आहे. चला तर सुरू करूया. The roundabout, take the first exit and stay on Hirana. मुंबईमध्ये राहून जर तुम्हाला गावी आल्याचा फील घ्यायचा असेल तर नक्की आरे कॉलनीला एकदा भेट द्या. काय मस्त निसर्गरम्य वातावरण आहे, घनदाट जंगल, शेत सगळे, म्हणजे गावचा फील, प्युअर गावचा फील. खूप प्रसन्न वाटतं, खूप शांत वाटतं इकडे आल्यावरती. आता आम्ही पोचलोय आरे कॉलनीमध्ये. तर खूप सारं घनदाट जंगल आहे इथे. तर इकडे आम्हाला काय काय मस्त व्ह्यूज दिसत आहेत बघा. तर आता निघतो आम्ही आरेतून जायला. थोडंसं 2 किलोमीटर आहे. चला तर डेस्टिनेशनवरती भेटू. आता आम्ही जवळ डेस्टिनेशनच्या पोचलोय. आता एक रोडने वरती जायचं आहे, तुम्हाला दाखवतो. या रोडने वरती जायचं आहे. पोचलोय आता आमच्या डेस्टिनेशनवरती. तर हा एंट्रन्स गेट आहे समोरच. तर बनून राहा, दाखवेन तुम्हाला आतमधला व्ह्यू. गाडी वगैरे पार्क केली आहे साईडला, अशी जागा आहे काहीशी गाड्या पार्किंगला. इकडे खाण्याची सोय देखील आहे, हॉटेल्स वगैरे आहेत समोर दिसतील तुम्हाला. आणि हा आहे एंट्रन्स गेट. अवलोकन स्थळ आरे उद्यान छोटा काश्मीर महाराष्ट्र शासनाच्या अंडर येतं आहे. तर आतमध्ये खूप छान असं दिसतंय. एंट्री घेऊया आपण. तर काय दृश्य आहेत यार आतमध्ये. सिरियसली एवढे मोठे मोठे कॅक्टस आहेत, एक नंबर वाटतंय. आणि संध्याकाळची वेळ आहे तर थोडीशी सनलाईट देखील आली, अगदीच शोभून दिसते. तर मंडळी, फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो आहे आणि इथे आता छोटा काश्मीरचा अनुभव आम्ही घ्यायला आलो आहे. तर मागे तुम्हाला दिसतील खूप मोठे मोठे कॅक्टस आहेत, निवडुंगाची झाडं आहेत. खूप सुंदर आहे इकडचं वातावरण. आणि संध्याकाळ देखील आहे तर थोडीशी सनलाईट देखील आम्हाला बघायला मिळते. सनसेट आम्हाला इथे पाहायला मिळेल. तर खूप सुंदर आहे. लहान मुलं देखील खेळत आहेत इकडच्या बगीच्यामध्ये. तर चला पुढचा प्रवास सुरू करूया. म्हणजे हा व्ह्यू पहा, कसलं भारी वाटतंय. हे सारे ढग, थोडीशी सनलाईट, ही ग्रीनरी, एकदम मनमोहक दृश्य आहे तिकडची. आता इकडे बघितलं तर थोडीशी शोची झाडं देखील आहेत आणि पूर्ण ग्रीनरी आहे इकडे. बघा तिकडे आंब्याचं झाड पण आहे मिडलला. कसलं भारी दृश्य वाटतंय. निव्वळ काश्मीरचा फील येतोय आल्यावरती. इकडे बर्फ नाही आहे तरी पण ग्रीनरीज वगैरे बघून काश्मीरला आल्याचाच फील येतोय. पूर्ण वनराई आहे, झाडं झुडपं, एकदम प्रसन्न वाटतंय. तर खालचा नजारा बघून आता चाललोय मिडल जे आहे मध्यवर्ती ठिकाण आहे. इकडे सर्कल आहे एक, त्या ठिकाणी आता जातोय आम्ही. पहा माड, आपलं गावी पाहायला मिळत असेल तुम्हाला, पण इकडे देखील लागवड केली गेली. ही माडाची रोपं आहेत नारळाची. तर हा आहे मध्यवर्ती सर्कल. समोर वाघाचा एक स्टॅच्यू आहे आणि या साईडला पूर्ण अशी ग्रीनरीज आहेत.
तिकडे तुम्हाला दिसेल एक थोडंसं झोपडीसारखा पार्ट आहे, तिकडे देखील आपण जातोय आता. बॉडी बनवायचे बाब्याला. बनेल बनेल, दोघं पण प्रयत्न करतो, एक दिवस नक्की बनेल. कसला भारी नजारा आहे बघा. इकडे एक दिसते थोडंसं झोपडीसारखं. फोटोशूटसाठी एक नंबर जागा आहे. इकडे स्टॅच्यू देखील आहेत वाघाचे. माणसाला बघा, कोणाला बघतोय माहिती नाही, पण त्याचे हात कापले गेलेत, बिचारायला तसाच ठेवलाय. कपडे पण नाहीत बिचारायला, कपडे तरी द्यायला पाहिजेत. तर त्या खालच्या साईडला वाट गेली आहे, तिकडे काय ते देखील आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर खूप सुंदर जागा आहे. मुंबईमधील असं एक हिडन असं प्लेस आहे, खूप सुंदर आहे. आरे कॉलनी तुम्हाला ऐकून माहिती असेल, त्या आरे कॉलनीच्या थोडंसं पुढे आल्यावरती ही जागा तुम्हाला भेटून जाईल. मी याचं लोकेशन देखील कॅप्शनमध्ये टाकेन, डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या भेटून जाईल तुम्हाला. फिरतच होतो तर इकडे हे कसलं तरी झाड आहे, खूप सुंदर वाटते दिसायला. एक असे विचित्र असं एक झाड आहे, याचं काय म्हणतात त्याला मला नाही माहिती. तुम्हाला माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, याचं खोड असं काहीसं आहे, खूप साऱ्या पानांनी असं वरती वरती वाढत गेले. तुम्हाला जर माहीत असेल याला काय बोलतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या साईडला थोडीशी फुलांची बाग म्हणू शकतो आपण, फुलं वगैरे तर इकडे पूर्ण फुलांच्या बागेसारखं दिसतंय. ही फुलझाडं आहेत बघा. ही आपल्या गावी देखील बघितली असतील आपण, तर गेटवरती वगैरे लावतात, अशा प्रकारची काहीशी दिसत आहे बघा. यांना देखील काय म्हणतात तुम्हाला माहीत असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपल्या सगळ्यांना माहिती असलेली अनंताची फुले आमच्या कोकणात देखील मिळतात. ही फुलं, ही पानं तुटली माझ्या हातात आली. तर हे फूल सफेद रंगाचं फूल असतं, कोकणात देखील आपल्या मिळतं. आपण तर याची कोकणातील देखील जाणीव करून देतं, आपल्याला आठवण करून देतं अशी ही बाग आहे. छोटा काश्मीर म्हणून ओळखली जाते मुंबईमध्ये. तुम्हाला देखील नक्की टाईम भेटल्यास व्हिजिट करा या प्लेसला. मला तर इकडे आल्यावरती गावचीच फिलिंग आली बघा. आंब्याचं झाड, आमच्या गावात देखील अशी आंब्याची मोठी मोठी झाडं दिसतात. तर ग्रीनरी युक्त असं हे गार्डन बघायला खूप सुंदर वाटतं. मन शांत होऊन जाईल इकडे आल्यावरती तुमचं देखील. तर असं शांततामय ठिकाण जर तुम्हाला मुंबईमध्ये हवं असेल तर या गार्डनला नक्की व्हिजिट करू शकता तुम्ही. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आहे. तर चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. तर असं बागेतून फिरल्याचा अनुभव घ्या. साईडने अशी मस्त शोची झाडं आहेत. यांचे सायंटिफिक नेम्स काय असतील मला पण नाही माहिती. तुम्हाला माहीत झाल्यास नक्की कमेंटमध्ये सांगून द्या, मी तुम्हाला दाखवून देतो ही झाडं कशी आहेत. हे पहा, आणि असा काहीसा आहे आसपासचा निसर्ग. खाली सगळी मुलं वगैरे खेळत आहेत. फोटोशूटसाठी देखील एक चांगलं ठिकाण आहे. तुम्हाला प्री वेडिंग शूट वगैरे करायचं असेल तरी देखील हे मस्त एक चांगलं उद्यान आहे. हा बघा कसा रागाने बघतोय. मागचं कपल इग्नोर करा. असला काय दिसल्यास तुम्ही काय करून कमेंटमध्ये सांगू नका. सारे फोटोशूट्स वगैरे घेत आहेत तिकडे. हे पहा, हिडन जेम्सवरती हिडन जेम मिळाला आम्हाला. तर या उद्यानाच्या बाहेर अशी काहीशी हॉटेल्स वगैरे आहेत, खाण्याची सोय आहे पूर्ण.
तर हा आसपासचा परिसर आहे. तुम्हाला देखील इथे आल्यावरती खाण्यापिण्याची देखील सोय होईल आणि एक चांगलं प्लेस एक्सप्लोअर करायला देखील भेटेल, व्हिजिट करायला भेटेल. मंडळी, हे होतं मुंबईतील दुसरं हिडन प्लेस जे आपण आपल्या चॅनलवरती एक्सप्लोअर केलं आहे. छोटा काश्मीर, जे आरे कॉलनीच्या थोडंसं पुढे आहे. तुम्हाला हे प्लेस कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका पुढच्या छान व्हिडिओमध्ये, पुढच्या एका अशा अनएक्सप्लोर्ड प्लेसवरती. तर चला.